हॅलो. वजन कमी करत असताना नक्की कोणाचं ऐकलं पाहिजे? उदाहरण देऊन जर सांगायचं झालं, तर पोहायला शिकायचं असेल, तर पोहायला येणाऱ्या व्यक्तीचा सल्ला आपण घेतो, ना की पोहायला न येणाऱ्या व्यक्तीचा. पोहायला न येणारी व्यक्ती तुम्हाला असंच सांगेल, की पाण्याजवळ जाऊ नको. त्याचप्रमाणे जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल, हेल्दी लाईफस्टाईल जर हवी असेल, तर ज्यानं स्वतःचं वेट लॉस केलेलं आहे किंवा ज्याला व्यायामाचा एक्सपिरियन्स आहे, न्यूट्रिशनबद्दल बऱ्यापैकी नॉलेज आहे, अशा व्यक्तीचा आपण सल्ला घेऊ. पण नेमकं ह्याच ठिकाणी आपण चूक करतो. आपण वेट लॉस करत असताना एक्सपिरियन्स व्यक्तीचा सल्ला न घेता ज्यानं स्वतःच्या पोटाचा नगारा केलेला आहे किंवा 25 वयामध्ये 40 वयाचा हा व्यक्ती दिसत आहे किंवा कधी काळी वेट लॉस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण स्वतःच्या तोंडावरती ताबा नसल्याने परत त्यांचं वजन आहे तसं झालेलं आहे, अशा व्यक्तीचा सल्ला घेतो. किंवा अशी व्यक्ती थोड्याफार काही नॉलेज आपल्याजवळ असतं. चुकीच्या पद्धतीचं नॉलेज आपल्याला गाईडन्स करत असतो आणि नेमकं आपण अशाच व्यक्तींचं ऐकतो. आणि महिलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं, तर स्वतःच्या हेल्थबद्दल स्वतःच डिसिजन घेतला पाहिजे. ना की महिलांकडून अशी उत्तरं येतात, की नवऱ्याला विचारून सांगतो किंवा आमच्या डॉक्टरांना विचारून सांगतो, बहिणीला विचारतो, मैत्रिणीला विचारतो. ना की त्यांना यातलं काहीही नॉलेज किंवा एक्सपिरियन्स नसतो. जर तुम्हाला खरंच वेट लॉस करायचं असेल, जर हेल्दी लाईफस्टाईल हवी असेल, तर व्यायामाचा एक्सपिरियन्स असणाऱ्या, न्यूट्रिशनबद्दल, डाएटबद्दल माहिती असणाऱ्या व्यक्तीचा सल्ला घ्या आणि नक्की तुमची लाईफ म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल जगू शकता. वेट लॉस छानपैकी करू शकता. थँक यू.